झरांगे पाटलाला एक व्यसन लागले उपोषणाला बसायचं. उपोषणाला बसायचं, समाज भावनिक करायचा आणि भावनिक करून स्वतःची पोळी भाजायची. पण ह्याच्यामधून न्याय काय भेटला? तुम्ही इतके दिवस उपोषणाला बसले, एवढे उपोषण केले, पण समाजाला काय भेटलं? समाजाने लाखोनी कोटीनी पैसे उडले तुमच्यासाठी. 2 वेळेस मुंबईला आला समाज, पण न्याय काय भेटला तुमच्यापासून? त्या एक गोष्टी चोट्टे आहेत ना, त्या शिष्टमंडळामधले चोट्टे, गंगा काळकुट्या, श्रीराम कुरणकर, पांडुरंग तारक, भद्री तारक, ते कटारे, संजय कटारे, आणि पुन्हा सुदाम मुकणे. 100% समाजाचं लक्षात आलंय, समाज न्यूट्रल झालाय. आहेत थोडेफार लाभार्थी टोळी, ते पैसे देऊन लोक आणतात आणि कवरक आणतील. ते तरी बी कसं असतं माहिती आहे का, जवळक मदतवर माशा घोंगत असतात आणि एकदा मध संपला की मग माशा घोंगाच्या बंद होत्यात आणि तिथला मध संपत आलाय. थलपतीचे जे स्वप्न बघतात, थलपती नाही पण थापाडपती 100% होता ना. आणि ते 100 जर घटलो, मी ज्या त्या सुपारीत जर घटलो, तर माझा कडेलोट करा, असा कडेलोट करा, तुकडे तुकडे करून त्या पिशवीत भरवा पोत्यात आणि मला वरून फेकून द्या खाली, कडेलोट करा. पण माझ्यावर जर आरोप करीत असता, हे गेलते ना, पाय पडले धनंजय मुंडेच्या, साहेब इथून पुढे जरांगे पाटील तुमच्यावर बोलणार नाहीत, तुम्ही बी काही बोलू नका त्यांच्यावर. आम्ही बोलतोय ना, छाती ठोकून सांगतोय मी इथं मीडियावर, हे झालेले पाय पडले. पण धनंजय मुंडे म्हणले तुम्हाला जे बोलायचं. दिव्य लोकभूमीच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करतो. आपल्यासोबत अमोल खुने आहेत. त्यांनी जरांगे पाटलांवर वारंवार आरोप केले, त्याच्यावर जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर देखील दिलेलं नव्हतं. आपल्यासोबत अमोल खुने आहेत. काय सांगाल तुम्ही? जरांगे पाटलांवरती आरोप करताय, त्यांच्याकडून कुठलंच प्रत्युत्तर येत नाही, काय सांगाल? प्रत्युत्तर ह्याच्यामुळे येत नाही कारण त्यांना माहिती अमोल कसा आहे आणि कसा नाही. त्यांच्याकडून प्रत्युत्तर आलं की प्रत्युत्तर माझं राहणारच ना. पण त्यांच्यात ती धमक नाही, कारण ज्या मला खोट्या गुन्ह्यात त्याने ॲड केलं आणि मला संपण्यासाठी आणि धनंजय मुंडेंना संपण्यासाठी ह्याने काय काय षडयंत्र रचले त्याचे पुरावे सुद्धा आपल्याकडं. ह्याने नादी आहे का दुसऱ्याचं लागायला पाहिजे होतं, माझं नव्हतं नादी लागायला पाहिजे. कारण ह्या माणसात म्या बसलेलं आहे. ह्या माणसाला कोणी ओळखीत सुद्धा नव्हतं. शहागड सोडता 2 वर्षे मोटरसायकलवर घेऊन मी फिरलेलो आहे आणि पुन्हा सुखा दुःखात माझ्या पद्धतीने जसं होईन तसं मी मदत केलेली. पण ह्यो माणूस आहे का दोस्ती दुनियातला आहे का? जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा धोका ह्यो अमोलला झालेला आहे. आणि ह्यो आहे का इतिहासात ह्या दोस्ती दुनियातले जे धोक्याचे आहे का 100% नोंद होईल. तुम्ही नारायणगडावरती जाऊन शपथ घेतली होती की जर मी सुपारी घेतली असेल तर नगद नारायणाची तिथे शपथ घेऊन की माझं वाटोळं होईन. तर जरांगे पाटलांनी देखील शपथ घ्यावी असे तुम्ही म्हटले होते. मग नेमकं काय झालं? मग मी तेच म्हणतोय ना, म्या जर सुपारी ह्यांची घेतली असती तर मी नगद नारायणाच्या नगद गादीवर गेलोच नसतो ना सुपारी घ्यायला. मग ह्यानी माझ्यावर विनाकारण जर आरोप रचिला आहे, मग हे का म्हणून तिथं जाऊन शपथ घेण्यात नगद नारायणाची ती चोट्टी टीम जे असते ते बांडगुळं गु खाणारे मराठ्याच्या जीवावर, समजा जातीच्या जीवावर, ह्यांच्यामुळेच मराठ्याचं वाटोळं झालं. आणि हे पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजापासून आणि संभाजीराजे शहाजीराजे तेव्हापासून आलेले हे असे फितूर आहेत, ह्याच्यामुळेच समाजाचं वाटोळं झालं. अरे तुम्ही काय छत्रपती शिवाजी महाराजाला एकटेच वाटून घेऊ शकत नाहीत, कारण 18 पगड जातीने महाराजासाठी केलेलं आहे. संभाजी महाराज असतील, शिवाजीराजे असतील, तुम्ही सांगा ना कोणत्या जातीच्या मावळ्याचा छत्रपतीसाठी इतिहास नाही? कोणत्या गड किल्ल्या लढण्यासाठी कुठं बी प्रत्येक जातीतला मावळा घडून गेलेला आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जात बघितलं नाही. छत्रपती महाराजांनी फक्त आहे का माणूस धर्म हा बघितला. आणि ह्यांचं काय माहिती का, हे उपोषणाच्या नावाखाली आहे का कुठंतरी आहे का जातीवाद पेटून स्वतःचं घर कसं भरण, हे जे 25-30 हे टोळके आहेत ना, हे लबाड लांडगे हे आणि मनोज जरांगे, ह्यांचं एवढंच काम आहे. तुम्ही सांगा उपोषणाला जर बसले तर फक्त तिथं छत्रपती शिवाजी महाराजाचाच फोटो आहे कुठं बॅनरवर. अरे मग तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावा, अहिल्यादेवी होळकरांचा लावा, तिथं आपले बरेच असे महापुरुष आहेत, शाहू महाराजाचा लावा, ज्योतिबाराव फुलेंचा लावा, असे प्रत्येक आहेत ना महापुरुष होऊन गेलेले, प्रत्येक जातीतले होऊन गेलेले. तर ह्यांचं लावा ना तुम्ही तिथं. मग त्या टायमाला कुठंतरी तुम्हाला कुठंतरी समाज सहकार्य करीन. आणि आरक्षणाला आहे का कधीच कोणतीच जाती विरोध करीत नाही, पण तुम्ही आहे का डायरेक्ट प्रत्येक जातीला ओबीसीला टार्गेट करीत गेलात. त्याच्यामुळे आहे का आज तुमच्यामुळं ओबीसी आणि मराठा हे वाद महाराष्ट्रातला पेटलाय. आणि वरून जरी बी एकामेकाला गोड बोलत असले तरी आतून कुठंतरी मन दुखलेले. त्याच्यामुळे आहे का मनातून आहे का कुणीच कुणावर प्रेम करीत नाही, हे सर्व वरून दाखवतात.
खिलोबा देवस्थान तिथं बाळराजे आवारेंनी पुतळा बसवला, नंतर वाद झाला. तर त्यानंतर जरांगे पाटील देखील म्हटले की बाळराजे आवारे आणि त्यांना मी ओळखत नाही. नेमका प्रकार काय? बाळराजे आवारेला ओळखीत नाही ते यार. बाळराजे आवारे तुमचाच आहे ना, संस्थापक अध्यक्ष तुम्ही शिवबा संघटनेचे, आणि बाळराजे आहे का शिवबा संघटनेचा प्रदेश अध्यक्ष. तुमचे बॅनर हे सारे पुरावे आहेत ना, आणि एवढे पुरावे असून बी तुम्ही म्हणतात मी त्याला ओळखीत नाही. तुम्हाला ज्या टायमाला चिखलामध्ये मॅटर झालं तेव्हा बाळराजेला फोन लावून काय म्हणलात तुम्ही, बाळराजे पुतळा घेऊन या. बाळराजे तिथं पुतळा घेऊन आली, तिथं गोड वाटलं तुम्हाला. तिथं नाही का कळलं की हे बाळराजे कोण आहे काय नाही. आणि माझं तर एवढंच म्हणणं आहे, अरे कोणताच समाज विरोध करीत नाही छत्रपती शिवाजी महाराजाला. काय धनगराचे मावळे होऊन गेले नाही का महाराजाकडे? धनगराचे किती मावळे होऊन गेले, आणि जे धनगराचे राजे बी होऊन गेले ते कुणाचा आदर्श घेऊन पुढे चालले? छत्रपती शिवाजी महाराजाचाच आदर्श घेऊन चालले ना. मग तुम्ही डायरेक्ट जर विरोध करता आणि तिथं रातचं जाऊन प्लास्टिकचा पुतळा बसताना, आणि ते प्लास्टिकचे पुतळे बी कोणचे? ह्या बिस्लाऱ्या ह्या नालीत नाहीत का पडलेल्या, ह्या गोळा करायच्या भांगरवाल्याकडून घ्यायच्या, त्याचं पाणी करायचं आणि त्याचे पुतळे तयार करायचे. आज मी एका जागेवर असा पुतळा बघितला, तिकडे खाली आष्टी नाही धोतरवाड्याची आष्टी, त्या साईडला गेलतो लग्नाला, तर असा धब्बा पडलाय पुतळ्याला आणि कलर गेलाय. म्हणजे उन्हाने काय होतं, प्लास्टिक खराब होती. मग विटांबना कोणाची व्हावं लागली? महाराजाची व्हावं लागली ना. त्याच्यामुळे आहे का हे ओबीसी समाज आहे का पुतळ्याला विरोध करीत नाही, हे महाराजावर प्रेम करणारा समाज आहे सारा 18 पगड. त्यांच्या लक्षात आलं की हे पुतळे आहे का प्लास्टिकचे, आणि हे कुठेतरी समजा हे असं उन्हाने खराब होते हे होते, त्याच्यामुळे आहे का त्यांनी विरोध केला असेल. तर ह्याने आहे का डायरेक्ट जातीवाद समजा पेरीला, जाती वाटून घ्यायचा कार्यक्रम लावला स्वतःची पोळी भाजण्यापाशी. पण छत्रपती शिवाजी महाराजाला कुणीच विरोध करीत नाही. मनोज जरांगे पाटील आणि बाळराजे आवारे जे आहेत, तर ह्यांचे काही संबंध, जवळचे संबंध आहेत? जवळचे संबंध म्हणजे काय, एकाच गावात राहते तर आणि कसले संबंध पाहिजे? तर एका गावात राहते तर एकामेकासाठी भरपूर केलेलं आहे त्याने, आणि ह्याच्या पलीकडे संबंध कसे पाहिजे? तर ते महाकाळ्याला राहते तर हे बी महाकाळ्याला तिथंच राहतात ना, कारखान्यावर. फक्त कारखान्याच्या अलीकून हे आणि हे ते पलीकून 1500 मीटरचं अंतर असेल. 16 तारखेला आता पत्रकार परिषद घेऊन जे आंदोलनाची दिशा नवीन ठरवणार आहेत मनोज जरांगे पाटील, यावर काय सांगाल? आंदोलनाची दिशा का? पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. हा ना, आंदोलनाची दिशा. पण काय नेमकं करायचं आहे काय? उपोषण करून काय ह्याला काय ते व्यसन लागले का उपोषण करायचं? उपोषण तुम्ही एवढे केले, उपोषणापासून समाजाला कोणचा काय नाही भेटला तुमच्या उपोषणापासून? तुम्ही दोनदा गुलाल उधळीला, एकदा वाशीत एकदा आझाद मैदानावर. दोनदा आमच्या माता मावल्या कधी पदूर डोक्यावरला खाली पडून देत नाहीत. दोनदा माता मावल्याने आहे का आनंदाच्या उत्साहात माता मावल्याने आहे का डॅन्स काम केलं. म्हणजे मी ते बोलायला नाही पाहिजे पण बोललो. ज्या समाजाच्या माता मावल्याचा पदर पडत नाही, तुमच्या आनंदामुळे अख्ख्या मराठवाड्यात समजा डीजे लावून लोक नाचले हे केले, पण ते सगळ्यात मोठं तुम्ही पाप केलं. कोणचा समाज घुसला हो आज आरक्षणात? 10-5% लोक घुसले असतील, बाकीच्या 90% लोकांनी काय करायचं? तुम्ही आरक्षण स्पेशल मागायला पाहिजे होतं ना, त्याच्यात तरी सारा समाज घुसला असता. भविष्यात आज मला लोक नाव ठेवतात, पण भविष्यात लोकांच्या 100% लक्षात येईल. आपलं EWS गेलं, एवढं मोठं चांगलं आरक्षण होतं. 100% तरुण पिढीचे जे शिकते त्यांच्या तर 100% लक्षात येईल. आता मी बी काय एवढा हुशार नाही, पण थोडाफार मला अभ्यास आहे त्या गोष्टीचा, लक्षात येईल तरुण पिढीच्या. 16 तारखेला अंतरवली सराटीमधून तारीख जाहीर करणार आहेत, तुम्ही जाणार आहेत का? मी कशाला जाऊ तिथं? पब्लिकच जाणार नाही तर मी कशाला जाऊ? मी ज्या टायमाला त्यांच्या बाजूने होतो त्या टायमाला ते लय मोठे होते, लाखोनी मोर्चे निघायचे. पण आज मी त्यांच्या बाजूने नाही तर बघा ना, लाखोतले हजारात मोर्चे आले त्यांचे. आणि इथून पुढे 100% समाजाच्या लक्षात आले, समाज न्यूट्रल झालाय. आहेत थोडेफार लाभार्थी टोळी, ते पैसे देऊन लोक आणतात, आणि कवरक आणतील ते. तरी बी कसं असतं माहिती आहे का, जवळक मध आहे तर माशा घोंगत असतात, आणि एकदा मध संपला की मग माशा घोंगाच्या बंद होत्यात, आणि तिथला मध संपत आलाय. त्याच्यामुळे ते लाभार्थ्या माशा आहेत का ते ऑटोमॅटिक आता न्यूट्रल होत चालल्यात, पहिल्यासारख्या दिसणार. जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ धनंजय मुंडेंच्या भेटीला गेलं आणि धनंजय मुंडेंचे पाय देखील धरले, असं देखील आहे, त्यात तथ्य आहे का? 100% तथ्य. मी काय खोटं बोलतोय काय? मीडियावर बोलतोय म्हणजे काय मी काय खोटं बोलतोय काय? गंगाधर काळकुटे हे गेलते ना, पाय पडले धनंजय मुंडेच्या. साहेब इथून पुढे जरांगे पाटील तुमच्यावर बोलणार नाहीत, तुम्ही बी काही बोलू नका त्यांच्यावर. आम्ही बोलतोय ना, छाती ठोकून सांगतोय मी इथं मीडियावर, हे झालेले पाय पडले. पण धनंजय मुंडे म्हणले तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही बोलले, सारी वाट लावली माझी तुम्ही विनाकारण, जे नाही ते आरोप माझ्यावर केले. मग आता काय झालंय असं की मनोज जरांगे मी जेलमधून सुटल्यापासून ह्यांच्यात धमक कस काय नाही राहिली फडणवीस साहेबावर, धनंजय मुंडेवर बोलायला? असं काय कोणची पाचर बसली काय माहीत?
त्या पाचरीचा एक मेळ लागायला पाहिजे. मला एक सांगा, जे आरक्षणाचा सरकारनं जे आरक्षण दिलं आहे ते जाहीर झाल्यानंतर पुन्हा देखील पुन्हा आरक्षणाचे आंदोलन उभारण्यात येतं आहे. नेमकं सरकार धोका देतं जरांगे पाटलाला की जरांगे पाटील मराठा समाजाला धोका देतात? झरांगे पाटलाला एक व्यसन लागले उपोषणाला बसायचं. समाज भावनिक करायचा आणि भावनिक करून स्वतःची पोळी भाजायची. पण ह्याच्यामधून न्याय काय भेटला? तुम्ही इतके दिवस उपोषणाला बसले, एवढे उपोषण केले, पण समाजाला काय भेटलं? समाजाने लाखोनी कोटीनी पैसे उडले तुमच्यासाठी. 2 वेळेस मुंबईला आला समाज, पण न्याय काय भेटला तुमच्यापासून? त्या एक गोष्टीचं त्यांनी उत्तर द्यावात. आतापर्यंत सरकारने तर दिलं तर मग EWS आरक्षण, ACBC दिलं तर तुम्हाला नंतर उपोषणाला बसायची काय गरज होती? आणि तुम्ही ज्या गोष्टीची मागणी केली त्याच्यात जेवढे कुणबी सरपंच समजा जे पुरावे निघलेत ते तर सरकारने दिलं ना. 4-2% लोक घुसलेत समजा त्या कुणबीमध्ये, तर मग आता सारा समाज कुठं घुसन? आणि तुम्ही जी ही मागणी चुकीची मागतात ह्याच्यामुळे समाजाचं खूप नुकसान व्हावं लागलंय ना. आणि हे आज नाही लक्षात येणार, वर्षी 6 महिन्यात 100% समाजाच्या लक्षात येईल. जरांगे पाटील महाराष्ट्राचे थलपती म्हणून समर्थकाकडून त्यांच्या पोस्ट व्हायरल केल्या जातात. तुम्ही जुने सहकारी, तर तुम्हाला काय वाटतंय? माझं एवढंच सांगणं आहे त्यांना, त्यांचे ते चोट्टे आहेत ना, त्या शिष्टमंडळमधले चोट्टे, गंगा काळकुट्या, श्रीराम कुरणकर, पांडुरंग तारक, भद्री तारक, ते कटारे, संजय कटारे, आणि पुन्हा सुदाम मुकणे, आणि ते हे पुन्हा किशोर मरकड, ह्यांना फक्त सरपंच करून टाका. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायचं तर लय लांब स्वप्न आहे. तुम्ही तर मुख्यमंत्री तर नाहीत, पण थलपतीचे जे स्वप्न बघतात, थलपती नाही पण थापाडपती 100% होता ना. आणि ते 100% तुमच्या नशिबात आहे थापाडपती व्हायचं. आणि जे तुमचे आहेत ना हे चोट्टे, ह्यांना आहे का सरपंच तिथं लांबच चॅलेंज, लय लांब राहिली. फक्त ग्रामपंचायतचं सदस्य करून टाका, माझी चॅलेंज आहे तुम्हाला. अमोल भाऊ, तुम्ही रायगडावरून टकमक टोकावरून माझे जर आरोप सिद्ध झाले तर मला कडेलोट करा असं देखील म्हटलं होतं. जर नाही सिद्ध झाले तर जरांगे पाटलांना कडेलोट करा म्हटलं होतं. तर आता काय प्रतिक्रिया याच्यावर? मग मी काय चुकीचं बोललो? मी जर त्या गुन्ह्यात जर गटलो, मी त्या सुपारीत जर गटलो, तर माझा कडेलोट करा. असा कडेलोट करा, तुकडे तुकडे करून त्या पिशवीत भरवा पोत्यात आणि मला वरून फेकून द्या खाली, कडेलोट करा. पण माझ्यावर जर आरोप करीत असतान तर ह्यांचा बी कडेलोट करा. आणि ही चोट्टी टीम आहे का, ह्यांना बी आहे का, असं पोत्यात बांधू खाली द्या ढकलून भडवायला. कारण ह्याने एवढ्या पोळ्या भाजल्यात समाजाच्या नावावर, कुत्र्याने पैसे कमी लेत. आणि माझ्यासारख्या 96 कुळी मराठ्याचे आणि इमानदार खानदानी माणसावर तुम्ही डाग लावतात का भाडे हो? अरे एका बापाला लावला दे तुम्हाला अमोल खुने होय, तुमच्या बापाला बी घाबरत नाही. तुम्हाला काय शक्य एकवटा माझ्या विरोधात तुम्हाला मोजित नाही अमोल. आपल्यासोबत अमोल खुने होते. यांनी पाठीमागं रायगडावर जाऊन टकमक टोकावरून आश्वासन दिलं होतं की जर माझ्यावर जर आरोप माझा सिद्ध जर झाला तर मला कडेलोट करा रायगडावरून. तर आता आपल्यासोबत त्याने चर्चा केलेली आहे.